नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या राजकीय समीकरणाची आणि खळबळजनक घडामोडींची चर्चा वेगानं रंगू लागली आहे. ख्यातनाम निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत चढाओढ या भोवती सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी पार पडलेली उच्चस्तरीय बैठक आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. पार्थ पवार यांनी स्वतः प्रशांत किशोर यांना मुंबईत आणल्यानंतर झालेल्या या बैठकीनं पक्षांतर्गत कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्यात. या बैठकी दरम्यान प्रशांत किशोर यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय रणनीतीवर थेट नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. जोपर्यंत राज्यातील प्रमुख नेतृत्वासोबत आणि विशेषतः प्रदेश अध्यक्षांच्या पातळीवर योग्य समन्वय साधला जात नाही तोपर्यंत पक्षात अपेक्षित गतीनं काम करणं कठीण जाईल असा स्पष्ट पवित्रा त्यांनी घेतलाय. एवढंच नाही तर भविष्यातील निवडणुकांसाठी आपल्याला अधिकृतपणे निवडणूक रणनीतिकार म्हणून काम करायचं असेल तर पक्ष संघटनेत आणि प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्षश्रेष्ठींना कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही त्यांनी दिल्याचं समजतंय. या बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला मोठं राजकीय वजन प्राप्त झालंय. दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या या वाढत्या वावरामुळे आणि भूमिकेमुळे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवीन अंतर व अस्वस्थ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खुद्द भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनेत्रा पवार यांना सल्ला देताना स्पष्ट केलं की महायुतीमधील कोणत्याही पक्षानं असं कोणतेही पाऊल उचलू नये ज्यामुळे मित्र पक्षांमध्ये अविश्वास किंवा दरार निर्माण होईल. जरी हा राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत मामला असला तरी युती धर्म पाळणं आणि युतीमधील सहकार्यांमध्ये संशय निर्माण होणार नाही याची काळजी घेणं सर्वच घटकांचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सुचवलंय. आता चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनेत्रा पवारांना असा सल्ला का दिला तर नुकत्याच झालेल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जिथं भाजपचा बालेकिल्ला मानला जातो त्यालाच प्रशांत किशोर यांनी सुरंग लावलाय. बिहारमधील हा तोच मतदारसंघ आहे जिथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे भाजपनं आपली पूर्ण ताकद या निवडणुकीत लावली होती. भाजपच्या तिकिटावर नीरज कुमार सिन्हा हे रिंगणात उतरले होते. पण राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखला जाणारा प्रशांत किशोर यांनी संपूर्ण गेमच पलटवून टाकला. संपूर्ण राजकीय वर्तुळ अचंबित झालं. प्रशांत किशोर यांच्या पॅटर्ननं भाजपला या पारंपरिक बालेकिल्ल्यात मोठा पराभव पत्करावा लागला. प्रशांत किशोर यांनी भाजपच्या नीरज कुमार सिन्हा यांचा तब्बल 19,324 एवढ्या मोठ्या मतांच्या फरकानं पराभव केला. भाजपसाठी हा केवळ एक पराभव नव्हता तर हा त्यांच्याच गडात बसलेला एक मोठा धक्का होता. ज्या प्रशांत किशोर यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात चितपट केलं, ज्यांनी भाजपच्या गडाला सुरुंग लावला, त्याच प्रशांत किशोर यांच्याशी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांशी सुनेत्रा पवार यांनी चर्चा केली आणि त्यांना काही जबाबदारी किंवा काम दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली आहे. आणि साहजिकच आहे ज्यांच्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्याला आणि उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला त्यांच्याच पाहुणचारेवर किंवा त्यांच्या सोबतच्या राजकीय संवादावर भाजपमध्ये कमालीची नाराजी पसरणं स्वाभाविक आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी प्रशांत किशोर यांच्यावर विश्वास टाकत आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली. प्रशांत किशोर यांच्या विशेष पथकाकडून सध्या महाराष्ट्रभर पक्ष विस्तार आणि जनमानसाचा कल समजून घेण्यासाठी व्यापक सर्वेचे काम हाती घेण्यात आले. हा सर्वेचा अहवाल लवकरच सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला जाणार असून त्यानंतर पक्षात मोठे फेरबदल आणि नवीन नियुक्त्या होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. दरम्यान या सर्व राजकीय घडामोडींवर आणि रणनीतिकारांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली भूमिका अत्यंत रोखठोकपणे मांडली. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांची भेट औपचारिक असावी, मात्र त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याची आपल्याला कोणतीही माहिती नाही.
असं स्पष्ट करत तटकरेंनी आपल्याला अशा रणनीतिकारांची किंवा सर्वेक्षणाची कधीही गरज भासली नसल्याचं म्हटलंय. आपण आयुष्यभर जमिनीवर राहून लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते असून 8 वेळा अख्खा महाराष्ट्र पालथा घातल्यामुळे राज्याच्या कानाकोपरा आणि जनतेचा मूड आपल्याला उत्तम ठाऊक असल्याचं सांगत त्यांनी अशा प्रकारच्या रणनीतिकारांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावलाय. एकीकडे सुनील तटकरे यांचा स्पष्ट नकार आणि बावनकुळे यांची नाराजी, तर दुसरीकडे सुनेत्र पवार आणि पार्थ पवार यांचा प्रशांत किशोर यांच्यावर वाढलेला दृढ विश्वास, यामुळे महायुतीत आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात मोठा तणाव निर्माण झालाय. आता या सर्व गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्र पवार नेमका कोणता मोठा आणि निर्णायक पाऊल उचलणार, प्रदेशाध्यक्ष पदाबाबतच्या वादावर पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढणार आणि या संपूर्ण संघर्षाचा महायुतीच्या आगामी राजकारणावर नेमका काय परिणाम होणार हे पाहणं कमालीचं ठरणार आहे. आता भाजपला कितीही राग आला तरीही पक्षाची बांधणी आणि राजकारणात वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी सुनेत्र पवारांनी प्रशांत किशोर यांची रणनीती स्वीकारायला हवी का, हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.